नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण एकटे उभे राहण्याची ताकद या विषयावर एक सुंदर असा लेख पाहणार आहोत। तो तुम्ही नक्की वाचावा किंवा ऐकावा ही सर्वांना नम्र विनंती। आजच्या काळात माणूस खूप लोकांमध्ये राहतो, पण तरीही अनेकदा तो स्वतःपासून दूर जातो। सोशल मीडियाच्या या युगात लाईक्स, फॉलोअर्स, कमेंट्स आणि टाळ्यांच्या आवाजात प्रत्येकजण स्वतःची ओळख शोधत आहे। आता लोकांना सतत इतरांची मान्यता हवी असते। कुणी आपले कौतुक करावे, आपल्याला स्वीकारावे, आपल्याला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा असते। पण आयुष्याच्या एक मोठं सत्य असं आहे की प्रत्येक वेळी आपल्याला साथ देणारे लोक मिळतीलच असे नाही। आता अनेक वेळा काय होते, आपण ज्या लोकांवर विश्वास ठेवतो तेच लोक आपल्या कठीण काळात आपल्यापासून दूर जातात। आनंदाच्या क्षणी आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, पण संकटाच्या वेळी आपण एकटे पडतो। तर अशा वेळी निराश होण्याऐवजी एकटे उभे राहण्याची ताकद निर्माण करणे खूप महत्त्वाचे असते। आता एकटेपणा म्हणजे दुर्बलता नाही। अनेक लोकांना वाटते की जो माणूस एकटा असतो तो दुःखी असतो, त्याच्याकडे कोणीही नसते, पण वास्तव वेगळेच आहे। एकटेपणा हा आत्मविश्वासाचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असू शकतो। जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि परिस्थितीशी लढू शकतो, तो एकटा असला तरी मजबूत असतो। आता इतिहासात अनेक महान व्यक्तींनी सुरुवातीला प्रवास एकट्यानेच केला। त्यांच्या विचारांना सुरुवातीला विरोध झाला, त्यांची टिंगल करण्यात आली, त्यांच्यावर टीका झाली, पण त्यांनी आपल्या ध्येयावर विश्वास ठेवला। त्यांनी लोकांच्या मतापेक्षा स्वतःच्या सत्याला महत्त्व दिले, म्हणूनच ते पुढे यशस्वी झाले आणि जगाने त्यांना सलाम केला। आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण योग्य असतो, पण बहुतेक लोक आपल्या विरोधात उभे राहतात। आता अशा वेळी गर्दीच्या मागे जाणे सोपे असते, कारण गर्दीत राहिल्यावरच जबाबदारी कमी वाटते, पण मग सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी धैर्य लागते। स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवण्यासाठी आत्मविश्वास लागतो आणि धैर्य ज्याच्याकडे असते तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो। आज अनेक लोक इतरांना खुश करण्यासाठी जगतात। ते काय बोलतील, ते काय विचार करतील, मला स्वीकारतील का, याच विचारात ते स्वतःचे स्वप्न विसरून जातात। पण प्रत्येकाला खुश ठेवणे अशक्य आहे। तुम्ही कितीही चांगले काम केले तरी काही लोक टीका करणारच। त्यामुळे इतरांच्या मतापेक्षा स्वतःच्या मूल्यांना महत्त्व द्या। एकटे उभे राहण्याची ताकद म्हणजेच स्वतःला ओळखण्याची ताकद। जेव्हा आपण काही वेळ स्वतःसोबत घालवतो तेव्हा आपल्याला आपल्या गुणांची आणि कमतरतांची जाणीव होते। आपण कोण आहोत, आपल्याला काय हवे, आपले ध्येय काय आहे याचा विचार करता येतो। तर हा आत्मचिंतनाचा काळ आपल्याला अधिक मजबूत बनवतो। जीवनामध्ये यश मिळवायचे असेल तर कधी ना कधी एकट्याने चालावेच लागते, कारण प्रत्येक स्वप्नाला सुरुवातीला साथ मिळतेच असे नाही। आता अनेक लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेतील, काही लोक तुम्हाला थांबवण्याचाही प्रयत्न करतील, तर काही जण
तुमच्यावर हसतील, पण जर तुम्ही हार मानली नाही आणि आपल्या मार्गावर ठाम राहिलात तर हळूहळू परिस्थिती बदलते. संपर्क हा यशाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यामागे संघर्षाची मोठी कथा असते. मात्र जगाला फक्त यश दिसते, लोकांना अंतिम परिणाम दिसतो, पण त्या परिस्थितीमागील मेहनत, त्याग, अपयश आणि अश्रू दिसत नाहीत. म्हणूनच संघर्षाच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक असते. आता भीती ही माणसाची सर्वात मोठी अडचण असते. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, एकटे पडण्याची भीती, या सगळ्या भीती आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात. पण जेव्हा आपण त्या भीतीवर विजय मिळवतो तेव्हा आपल्या आतली खरी शक्ती जागृत होते. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, तर भीती असूनही पुढे चालत राहणे होय. आता एकटे उभे राहणे म्हणजे सर्वांपासून दूर जाणे नाही. त्याचा अर्थ असा आहे की गरज पडल्यास स्वतःच्या तत्वांसाठी, सत्यासाठी आणि स्वप्नांसाठी एकट्यानेही उभे राहण्याची तयारी ठेवणे. कारण आयुष्यातील सर्वात महत्त्वाची साथ ही स्वतःची असते. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही. कधीकधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणते जिथे कोणीही आपल्या बाजूला नसते. त्यावेळी निराश होण्याऐवजी स्वतःला आठवण करून द्या की ही वेळ कायमची नाही. हा काळ तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आला आहे. प्रत्येक अडचण एक नवीन धडा शिकवते आणि प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक सक्षम बनवतो. तर आज जे लोक तुमच्या प्रयत्नांची थट्टा करत आहेत तेच लोक उद्या तुमच्या यशाचे कौतुक करतील. आज जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेच लोक उद्या तुमच्याकडून प्रेरणा घेतील. पण त्यासाठी तुम्हाला आज हार न मानता पुढे चालत राहावे लागेल. आता लक्षात ठेवा, गर्दीचा भाग बनणे सोपे आहे, पण स्वतःचा मार्ग तयार करणे कठीण आहे. आणि जे लोक हा कठीण मार्ग निवडतात तेच आयुष्यात काहीतरी वेगळे करून दाखवतात. म्हणूनच इतरांच्या आधाराची वाट पाहू नका. स्वतःच्या पायावर उभे राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या ध्येयासाठी मेहनत करा. एक दिवस असा नक्की येईल की तुमच्या आजच्या संघर्षाकडे लोक आदराने पाहतील. तुमच्या एकटेपणाला जे कमजोरी नाही तर ताकद म्हणतील. तुमच्या धैर्याला प्रेरणा म्हणतील आणि तुमच्या प्रवासाकडे पाहून अनेकदा नवीन दिशा मिळेल. म्हणूनच एकटे उभे राहण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण जग बदलण्याची सुरुवात नेहमी एका व्यक्तीपासूनच होते आणि ती व्यक्ती तुम्हीही असू शकता. तर मित्रमैत्रिणींनो, वरील लेख तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.